व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 5 जो आहे तो बघणार आहे. ह्या 5व्या प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट नवीन आहे की जी आहे कॅपिटल अकाउंटच्या बाबतीमध्ये. नॉर्मल आपण जी आजपर्यंत 4 गणितं जी बघितली त्यापेक्षा एक वेगळी ॲडजस्टमेंट किंवा एक वेगळा भाग हा ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघायचा आहे. त्याची कन्सेप्ट काय आहे, तो कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचा असतो, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे बघणार आहे. आय होप तुम्ही आधीचे 4 व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित बघितले असतील. ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून घेतले असतील. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असता त्यावेळेला व्हिडिओ बघत असताना एकतर प्रॉपर टाईम 40-45 मिनिटाचा काढून बाजूला तो व्हिडिओ बघत चला, आणि व्हिडिओ बघत असताना वहीमध्ये सायमल्टेनियसली तो जो भाग मी तो सोडवून दाखवतोय तो सुद्धा कंप्लीट करत चला, म्हणजे तुमचा डबल टाईम हा आहे तो जाणार नाही. ओके, सो चॅनल आपला जो आहे तो सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर त्यांच्यासाठी ही रिक्वेस्ट आहे, आणि आपले जे कोण मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. ओके, सो बघूया आपण इथं प्रॉब्लेम नंबर 5 काय दिलेला आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा म्हणलेलं आहे बघा, मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्ण आर पार्टनर्स. ओके, 2 पार्टनर आहेत, एकाचं नाव आहे राम, दुसऱ्याचं आहे कृष्ण. शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. ह्यांचा पार्टनरशिपचा रेशो इथं दिलेला आहे, तो आहे 3:2. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट्स फॉर द इयर 2018-19. 2018-19 या वर्षासाठी फायनल अकाउंट्स जे आहेत ते बनवायला तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, पहिल्या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पार्टनरशिपचा रेशो. तो तुम्हाला इथं दिलेला आहे 3:2, 3:2. ओके, जो आपल्याला NP डिवाइड करताना मित्रांनो लागणार आहे. ओके, पहिल्यांदा ही गोष्ट झाल्यानंतर आपण बघूया ह्याच्या ॲडजस्टमेंट कोणत्या कोणत्या आहेत. नंबर 1, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹38,000. ओके, क्लोजिंग स्टॉक जो आहे तो तुम्हाला इथं दिलेला दिसतोय 38,000, 38,000 रुपये. याला काही टिकमार्क करण्याची गरज नाही आहे. नंबर 2, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्ण इज अलाउड अ कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. 2 पार्टनर आहेत राम आणि कृष्ण, बरोबर. तर रामला सॅलरी द्या म्हणून सांगितलंय 6,000 रुपये, नंबर 1. नंबर 2, कमिशन द्या म्हणून सांगितलंय कृष्णला किती रुपये, 3%. कशाच्या 3%? सेल्सच्या. ओके, सो बेसिकली 2 पार्टनरना एक ॲडिशनल लाभ जो मिळतोय तो इथं यामध्ये दिलेला आहे. कशा ॲडजस्टमेंट करायची ह्यामध्ये आपण बघूया. टिकमार्क करण्याची काही ह्याला गरज नाही. नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट 5% पर ॲनम. पार्टनर्सना कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायला सांगितलं आहे, व्याज द्यायला सांगितलं त्यांच्या गुंतवणुकीवर 5% दरानं. याला सुद्धा काही टिकमार्क करण्याची गरज नाही आहे, डायरेक्टली आपण ते कॅल्क्युलेट करू. ओके, नंबर 4, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. प्लांट अँड मशिनरी नावाची जी आपली फिक्स्ड असेट आहे त्याला 5% डिप्रिसिएशन करा म्हणून याने सांगितलेलं आहे. रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे, करून घेऊया. नंबर 5, ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. नॉट रिकव्हरेबल याचा अर्थ होतो की एका कस्टमरकडनं 3,000 रुपये आपल्याला मिळू शकत नाहीत. म्हणजे काय, तर 3,000 रुपये माझे बुडणार. ओके, 3,000 रुपये बुडणार आहेत याचा अर्थ जे बुडणारे पैसे असतात व्यवसायामध्ये याला आपण अकाउंटिंगच्या भाषेमध्ये शब्द वापरतो बॅड डेट्स. ओके, तर बॅड डेट्स आपले किती आहेत इथं, 3,000 रुपये होणार आहेत. बॅड डेट्स काय करतो मित्रांनो, बॅड डेट्स आपण डेटर्समधनं लेस करतो. तर कसे करायचे ते आपण रेग्युलर जी ॲडजस्टमेंट आहे त्या पद्धतीने ही करणार आहे. बट इथं काय आहे की रेग्युलर ॲडजस्टमेंटला फक्त वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ॲडजस्टमेंट सेम आहे, विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. नॉट रिकव्हरेबल मीन्स ते बुडणार आहेत, आणि बुडणार आहेत मीन्स ते काय तुमचे बॅड डेट्स आहेत. ओके, नंबर 6, प्रीपेड इन्शुरन्स ₹500. इन्शुरन्स आहे तो प्रीपेड आहे ₹500. प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आपण आजपर्यंत बघितलेली आहे, तीच ॲडजस्टमेंट यामध्ये आहे. ओके, तर बघायला पोस्टिंग आपण चालू करूया. तुम्ही सुद्धा प्रॉब्लेम सोडवत असताना व्यवस्थित आधी आखून घ्या. आखून घेतलेला प्रॉब्लेमच नंतरच तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला सुरू करा. ओके, नंबर 1 दिलेला आहे बघा इथं डेबिट क्रेडिटची म्हणजे कॉलम्स कसे दिलेत बघा. जनरली आजपर्यंत जे प्रॉब्लेम बघितले त्यात विचारण्याची पद्धत थोडीशी प्रॉब्लेम देण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती, यामध्ये थोडीशी वेगळी आहे, पण अर्थ त्याचा एकच होतो, तुम्हाला ऑब्व्हियसली समजत ते असेल. नंबर 1 यामध्ये दिले ओपनिंग स्टॉक 36,000. ओपनिंग स्टॉक कुठे लिहितो मित्रांनो आपण, ओपनिंग स्टॉक लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 36,000.
ओके, ओपनिंग स्टॉक झाला 36,000. नेक्स्ट आहे कॅपिटल, आणि दोघांचं कॅपिटल दिलं आहे 1,60,000 आणि 80,000. एकाचं 1,60,000 आणि दुसऱ्याचं 80,000 रुपये. करंट अकाउंट दिलेलं आहे इथं 8,000 आणि 4,000. ओके, आता महत्त्वाचा पॉईंट, करंट अकाउंट म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय. ओके, आता हा पॉईंट आपल्याला पहिली कन्सेप्ट आपल्याला इथं समजून घ्यायची की हे करंट अकाउंट आणि कॅपिटलमध्ये जे दोन प्रकार दिले ते नेमके काय असतात. बघा, कॅपिटलचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर इथं समजून घ्या आपण. ह्याला म्हणतो आपण काय, भांडवल. तर हे जे कॅपिटल आहे मित्रांनो, हे दोन प्रकारामध्ये असतं. ओके, नंबर 1 असतं ज्याला आपण म्हणतो फिक्स्ड कॅपिटल, आणि नंबर 2 असतं ज्याला म्हणतात फ्लेक्झिबल. ओके, फ्लेक्झिबल म्हणजे काय आणि फिक्स्ड म्हणजे काय. फिक्स्ड कॅपिटल म्हणजे अशी अमाऊंट की जी एकदाच पार्टनर त्या व्यवसायामध्ये आणेल जेव्हा व्यवसाय सुरू करणार आहे तेव्हा, आणि त्यानंतर सगळ्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत ज्या आपण कॅपिटलचे रिलेटेड करतो, म्हणजे आपण ड्रॉइंग वजा करतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर तो ॲड करतो, किंवा अन्य इतर NP आला आपला तर आपण तो त्या कॅपिटलमध्ये ॲड करतो, नेट लॉस आला तर तो लेस करतो. ह्या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट केल्या जातात कुठल्या ह्याला, तर त्या ॲडजस्टमेंट केल्या जातात जनरली फिक्स्ड कॅपिटलला. पण इथं काय सांगितलं, फ्लेक्झिबल कॅपिटल म्हणजे काय किंवा करंट अकाउंट म्हणजे काय, तर हे फिक्स कॅपिटल जे आहे ते व्यवसायामध्ये एकतर आहे तसं कॉन्स्टंट राहील म्हणजे त्यामध्ये कोणत्याही ॲडजस्टमेंट केल्या जाणार नाहीत. मूळ जे कॅपिटल आहे त्या मूळ कॅपिटलमध्ये कोणत्याही ॲडजस्टमेंट केल्या जाणार नाहीत. मग ॲडजस्टमेंट कोणत्या कॅपिटलच्या रकमेला करायच्या, तर ॲडजस्टमेंट करायच्या आहेत मला त्या सगळ्या करायच्या करंट अकाउंटच्या रकमेला. ओके, म्हणजे इथं फ्लेक्झिबल म्हणजे हे आहे तुमचं करंट अकाउंट, आणि ॲडजस्टमेंट ज्या आहेत, ऑल ॲडजस्टमेंट्स विल बी डन ऑन धिस अमाऊंट. ओके, म्हणजे मी काय म्हणतो बघा, सगळ्या माझ्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या मी या रकमेवर करणार आहे. ओके, आणि ह्या रकमेवर कुठल्याही ॲडजस्टमेंट मी परफॉर्म करणार नाही. म्हणजे माझी एकही ॲडजस्टमेंट फिक्स्ड कॅपिटलच्या रकमेवर होणार नाही, आणि माझ्या सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या असतील त्या करंट अकाउंटच्या रकमेवर होतील. म्हणजेच काय, थोडंसं प्रॅक्टिकली समजून घ्या म्हणजे आणि चांगल्या पद्धतीनं समजेल. आता तुम्हाला ह्यातला एक 20% भाग समजला असेल असं मला अपेक्षित आहे. तर इथं बघा, पहिल्यांदा काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये, कॅपिटलमध्ये 2 पार्टनर आहेत, राम आणि कृष्ण. जेव्हा कॅपिटल दिलेलं असतं, आता बघा एकदम हेचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे आणि करंट अकाउंटसुद्धा दिलेलं आहे, तर पहिल्यांदा त्यावेळेला कॅपिटल अकाउंटची रक्कम आहे तशी डायरेक्टली आउटरला लिहून घ्यायची. ओके, राम आणि कृष्ण 1,60,000 आणि 80,000. ओके, बघा, जे कॅपिटल दिलेलं होतं ते मी आहे तसं ह्याला लिहून घेतलं, आणि या दोघांची टोटल किती होईल, 2,40,000. ही मी आहे तशी आउटरला लिहिणार. हे झालं माझं पहिली स्टेप. आता दुसरं माझं जे दिलं आहे त्याला काय म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याला म्हणतो आपण करंट अकाउंट. ओके, करंट अकाउंट ह्याला आपण हायलाईट करूया. आणि आता ज्या कॅपिटलच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या ॲडजस्टमेंट मी करंट अकाउंटला करणार. म्हणजेच इथं लिहिणार रामचा बॅलन्स, 2-4 ओळी जागा सोडून म्हणणार मी इथं ॲडजस्टमेंट करण्यासाठी जागा सोडली, आणि दुसरा लिहिला कृष्णचा बॅलन्स. ओके, बघा किती बॅलन्स दिला आहे, रामचा बॅलन्स दिला आहे क्रेडिटला. बघा, कोणतीही लॅबिलिटी असेल ना तर त्या लॅबिलिटीचा बॅलन्स हा क्रेडिट साईडला येतो. ओके, तर इथं क्रेडिट साईडला आलेला बॅलन्स आहे 8,000, तर तो मी इथं 8,000 लिहितो आउटरला. ओके, 8,000. आणि हे जे कृष्ण आहे याचा बॅलन्स बघा, क्रेडिटला न देता तो डेबिटला दिलाय, तो दिलाय 4,000. डेबिटला दिलेला बॅलन्स म्हणजे काय, तर डेबिटला दिलेला बॅलन्सला आपण म्हणतो अनफेवरेबल बॅलन्स. ओके, अनफेवरेबल बॅलन्स म्हणजे काय, तर बेसिकली कन्सेप्ट अशी आहे की पार्टनरनी बिझनेसमध्ये येत असताना स्वतःच्या खिशातून पैसे घेऊन यावं जेणेकरून आपण बिझनेस आपल्याला करता येईल. पण या केसमध्ये काय झालंय की तो पार्टनर स्वतःचे पैसे तर काय घेऊन आलेला नाही, उपर फर्मला तोच देणं लागतो.
ओके, म्हणजे बिझनेसमधनंच त्यानं पैसे काढून घेतलेत. ऍक्च्युली त्याला काय करायला हवं होतं, तर स्वतः बिझनेसमध्ये येताना पैसे घेऊन यायला हवं होतं, पण तसं न करता तो बिझनेसमध्ये आलेला आहे आणि आता बिझनेसला त्याचं देणं आहे, म्हणजे बिझनेसमधनंच त्यानं पैसे काय आहेत ते काढून घेतलेले आहेत, म्हणून त्याचा अनफेवरेबल बॅलन्स आहे. म्हणजे डेबिटला आलेला जो बॅलन्स असतो तो अनफेवरेबल असतो. त्याला आपण लिहिणार आहे 4,000 आणि तो लिहिणार आहे कंसामध्ये, कारण तो त्याचा मायनस बॅलन्स आहे. ओके, बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एका अटेम्प्टमध्ये समजतील अशातला भाग नाही आहे. ह्या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत की किती पद्धतीनं आपण किती वेळेला प्रॅक्टिस त्याचं केलं आहे हा त्याचा ह्यामध्ये यावर तुमची ॲक्युरसी किंवा अंडरस्टँडिंग हे ठरणार आहे. ओके, बेसिकली पहिली गोष्ट मी काय सांगितली बघा, ज्या वेळेला प्रॉब्लेममध्ये कॅपिटल आणि करंट अकाउंट या दोन्ही गोष्टी जेव्हा दिलेल्या असतात त्यावेळेला पहिल्यांदा कॅपिटल जे आहे ते बेसिकली आहे तसं लिहून घ्यायचं आणि त्याची टोटल आउटरला करायची, त्याच्यात कोणत्याही ॲडजस्टमेंट करायच्या नाहीत. नंबर 1, कॅपिटलमध्ये कोणत्याही ॲडजस्टमेंट करायच्या नाहीत. नंबर 2, ज्या काही सगळ्या ॲडजस्टमेंट आपल्याला करायच्या आहेत त्या आपण करायच्या आहेत करंट अकाउंटवर, आणि करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो इनरला लिहून घेऊन त्याच्यावर ॲडजस्टमेंट परफॉर्म आपल्याला करायचे आहेत. पण यामध्ये एका पार्टनरचा बॅलन्स जो होता तो क्रेडिटला यायला हवा होता, पण तो त्यांनी दिलाय डेबिटला, म्हणजेच तो बॅलन्स आहे निगेटिव्ह. ओके, म्हणजे त्यानं कॉन्ट्रीब्युशन बिझनेसमध्ये काहीही केलेलं नाही आहे, तर बिझनेसलाच उलट तो देणं लागतो, म्हणून तो मी 4,000 रुपये कंसात लिहिलाय. आपण जनरली मायनसमध्ये कुठली अमाऊंट इथं लिहित नाही. जर अमाऊंट एखादी कंसात लिहिली असेल तर त्याला गृहीत धरायचं की ते काय आहे, मायनसमध्ये आहे. ओके, सो बेसिकली हा पॉईंट इथं क्लिअर झालेला आय होप असावा. हा अजून 1-2दा झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं तो लक्षात तिथं येईल, त्यामुळे घाबरून जाऊ नका. परत हवा असेल तर हा व्हिडिओचा पार्ट आहे तो अनेकदा बघून घ्या. एका अटेम्प्टमध्ये पूर्ण समजेल अशी अपेक्षा त्यामध्ये ठेवू नका. नंबर 2, याच्या पुढे बघा दिलेले आहेत परचेसेस, आणि परचेस दिलेले आहेत तुम्हाला 1,00,000 रुपये. ओके, रिटर्न्स यामध्ये काही नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला लिहूया. परचेस आपण कुठे लिहितो मित्रांनो, परचेस लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके, 2 परचेसेस 1,00,000 रुपीज. ओके, मी हे लिहिलेलं आहे 2 परचेसेस 1,00,000 रुपीज. नेक्स्ट आहे माझे दिलेले सेल्स दिलेले आहे 2,08,000, 2,08,000 रुपये. ओके, सेल्स कुठे लिहितो मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मी लिहितो बाय सेल्स 2,08,000. ओके, हे कम्प्लीट झालं. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स 1,73,500. ओके, डेटर्स मला दिलेले आहेत 1,73,500 रुपये. डेटर्स आपली काय आहे मित्रांनो, डेटर्स आहे आपली करंट असेट, आणि ह्या करंट असेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल, आणि या डेटर्सला एक बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण लिहिताना सगळ्यांनी हे इनरला लिहूया. डेटर्स 1,73,500. ओके, डेटर्स मी इनरला लिहिले 1,73,500. ओके, नेक्स्ट आहेत माझे इथं दिलेले क्रेडिटर्स 41,800 रुपीज. क्रेडिटर्स दिलेले आहेत 41,800 रुपये. क्रेडिटर्स ही आपली काय आहे, तर क्रेडिटर्स ही मित्रांनो आपली आहे करंट लॅबिलिटी. करंट लॅबिलिटी साईडला लिहूया क्रेडिटर्स 41,800 रुपये. ओके, क्रेडिटर्स झाले 41,800 रुपये. नेक्स्ट आहेत बिल्स रिसिवेबल 47,000. बिल्स रिसिवेबल म्हणजे लोकांना काही पैसे वगैरे उसने दिले असतील, किंवा काही हुंडी वगैरे असतील, किंवा एखादं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असेल, तर त्याचे येण्याचे जे पैसे आहेत त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हणतो. ओके, बिल्स रिसिवेबल ही आपली असते करंट असेट. तर करंट असेट साईडला लिहूया बिल्स रिसिवेबल 47,000. ओके, बिल्स रिसिवेबल 47,000.
नेक्स्ट आहे यानंतर काय, बिल्स पेएबल 21,000, बरोबर बिल्स रिसिवेबलच्या विरुद्धार्थ होतं. आपलं लोकांना असलेलं देणं आणि आपलं लोकांना देणं आहे, आपण पेएबल आहे म्हणजे आपलं ते एक प्रकारचं कर्ज आहे. आणि हे कोणत्या प्रकारचं कर्ज आहे, तर हे आहे आपली करंट लॅबिलिटी. करंट लॅबिलिटी म्हणजे काय, तर जे कर्ज मी एका वर्षाच्या आतमध्ये जे फेडत असतो त्याला आपण म्हणतो करंट लॅबिलिटी. ओके, सो बिल्स पेएबल आपल्याला इथं दिलेले आहेत 21,000 रुपये. ओके, बिल्स पेएबल झाले आपले 21,000 रुपये लिहून. नेक्स्ट आहे कमिशन. बघा, डेबिटला आलेलं कमिशन आहे हे, म्हणजे आपण खर्च आहे हा आपला, आपण खर्च केलेला आहे हा. कमिशन आहे 2,800. कमिशन वगैरे खर्च होत असतात ऑफिसमधून, त्यामुळे ह्याचं पोस्टिंग आपल्याला करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू कमिशन 2,800. $2,800 रुपये. ओके, कमिशन झालं. नेक्स्ट आहे वेजेस 1,760 रुपये. वेजेस म्हणजे फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना दिली जाणारी मजुरी. ओके, ह्याचं फॅक्टरीशी रिलेटेड खर्च म्हणलं की तो येणार ट्रेडिंग अकाउंटला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 1,760. ओके, 1,760 रुपीज. ओके, नेक्स्ट दिलेला आहे सॅलरीज 3,000 रुपये. ओके, सॅलरीज हा खर्च कुठे येतो मित्रांनो, तर हा येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरीजला आय थिंक एक ॲडजस्टमेंट वगैरे होती, ते आपण लिहिताना इनरला लिहूया. टू सॅलरीज 3,000 रुपीज. टू सॅलरीज 3,000 रुपीज. ओके, नेक्स्ट फर्निचर 25,000. ओके, फर्निचर ही काय आहे मित्रांनो, तर फर्निचर ही आपली आहे फिक्स्ड असेट, आणि फिक्स असेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट. प्लॅन मशिनरीला फर्निचरला ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे हे आपण लिहिताना आउटरला लिहून घ्या. टू फर्निचर 25,000. ओके, फर्निचर झाले आपले फिक्स असेटमध्ये 25,000 रुपये. नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी 63,000, 63,000 रुपये. प्लांट मशिनरी ही सुद्धा आपली आहे फिक्स्ड असेट, ते फिक्स असेटमध्ये लिहूया. प्लांट अँड मशिनरी 63,000. ओके, प्लॅन मशिनरी इनरला लिहिले कारण याला डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट करायची आहे म्हणून. ओके, 63,000 रुपये. नेक्स्ट आहे RDD, आणि हा बघा क्रेडिटला आलेला आहे. क्रेडिटला आलेला RDD आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय RDD 1,000 रुपये. ओके, बाय RDD 1,000 रुपीज. ओके, बघा डेबिटला आलेला RDD आपण PLच्या डेबिटला लिहू शकतो, आणि क्रेडिटला जर RDD आला असेल तर तो आपण PLच्या क्रेडिटला लिहू शकतो. त्यामुळे सगळ्यात कॅल्क्युलेशन करण्याची जी ही मेथड आहे ती सगळ्यात इझी होते, तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होते, आणि आपले चुकण्याचे जे चान्सेस आहेत ते आपण तिथं मिनिमाइज करतो, जेवढे कमीत कमी करता येतील तेवढे करतो. त्यामुळं ही मेथड फॉलो करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट 10,500 रुपये. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, आणि गुंतवणूक असणं म्हणजे आहे आपली एक प्रकारची ती असेट, त्यामुळे हे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. इन्व्हेस्टमेंट 10,500 रुपीज. ओके, मी डायरेक्ट लिहिलेलं आहे इन्व्हेस्टमेंटच्या समोर 10,500 रुपये. ओके, नेक्स्ट आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240 रुपीज. लक्ष द्या आणि समजून घ्या, लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन म्हणजे काय आणि डेबिटला आले म्हणजे काय. बघा, एक तर पहिली गोष्ट,
डेबिटला आलेला पॉईंट एक तर आपली असते असेट किंवा एक तर असतो आपला तो खर्च. ओके, आता लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन, कर्ज देणं हा तर काय खर्च नाही आहे. आपण लोकांना कर्ज दिलेलं आहे. बघा इथं काय सांगितलंय की आपण लोकांना कर्ज दिलेलं आहे, म्हणजे काय तर लोक आपल्याला ते परतफेड करणार. म्हणजे आपण दिलेलं कर्ज जे आहे ती असते आपली असेट. बरोबर, आपण दिलेलं कर्ज ही आपली असेट असते आणि आपण एखादं कर्ज घेतलं असेल तर ते आपलं रिअल कर्ज असतं. बरोबर, आपण लोकांना जर उधार पैसे दिले तर ती आपली असेट असते, कारण ती आपल्यासाठी पैसे कमवत असते. बरोबर, सो ही आहे आपली करंट असेट. लोन्स अँड ॲडव्हान्सेस 35,240 रुपये. ओके, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आपण दिलेलं कर्ज आहे. बघा डेबिटला आलेला पॉईंट एवढंच लक्षात ठेवा, डेबिटला आले म्हणल्यावरती आपली असेट आहे. ओके, डेबिटला आलेली गोष्ट एकतर असेट असेल किंवा एकतर ती आपली एक्सपेंडिचर असेल. कर्ज तर काय एक्सपेंडिचर नसतं, म्हणून ही आहे आपली असेट. ओके, त्यामुळे हे आपण लिहिलेलं आहे इथं करंट असेटमध्ये. नेक्स्ट पॉईंट बघूया, इन्शुरन्स 2,500 रुपये, 2,500. ओके, इन्शुरन्स हा आपला आहे खर्च. हा खर्च कुठनं होतो, फॅक्टरीमधून का ऑफिसमधून, तर हा खर्च होतो ऑफिसमधून. त्यामुळे येणार तो कुठं, P&L अकाउंटच्या डेबिटला. याला एक ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला लिहितो. टू इन्शुरन्स 2,500. टू इन्शुरन्स 2,500 रुपीज झालेलं आहे कम्प्लीट. नेक्स्ट आहे बॅड डेट्स 500 रुपये. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, म्हणजे तोटा. हा लिहितो तोटा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू बॅड डेट्स 500 रुपीज. ओके, टू बॅड डेट्स 500 रुपीज. हे कम्प्लीट झालं. लास्ट बघा काय दिले, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि दिलेले अमाऊंट 15,000. कंसामध्ये म्हणले परचेस्ड ऑन 1/1/2019. ओके, गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे मित्रांनो आहे आपली इन्व्हेस्टमेंट आणि 12% म्हणजे ते इन्व्हेस्टमेंटवरचं आहे व्याज. ओके, 12% म्हणजे काय, ते इन्व्हेस्टमेंटवरचं आहे काय, व्याज. बघा जेव्हा कधी आपण एखाद्या बँकेमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला एका ठराविक दरानं तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळतं. मग तो दर कोणता आहे, तर हा या इन्व्हेस्टमेंटचा 12% हा आहे. ते आपल्याला त्या व्याजानं त्याच्यावर परतावा देणार. म्हणजे 12% हा आहे व्याजाचा दर. आणि तो खरेदी कधी केला, तर खरेदी केला 1/1/2019ला. ओके, तर पहिल्यांदा ही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहून घेऊया बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000. मित्रांनो याच्यावरचं मला व्याज कॅल्क्युलेट करावं लागेल आणि हे व्याज कॅल्क्युलेट करून मी ते त्यामध्ये ॲड करणार, म्हणून हा पॉईंट मी लिहिताना इनरला लिहिलेला आहे. ओके, सो व्याज कॅल्क्युलेट करू आणि त्यानंतर काय ते आपण लिहून घेऊ. ओके, तर बघू आपण व्याजाचं कॅल्क्युलेशन परत काय होतं. तर इथंपर्यंत पोस्टिंग जे आहे आपलं कंप्लीट झालेलं आहे. पोस्टिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि वेगळा पॉईंट काय होता, तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट आलेलं आहे. करंट अकाउंट आल्यावर काय करायचं, तर करंट अकाउंट आल्यानंतर कॅपिटल जे आहे ते पहिल्यांदा आहे तसं आउटरला लिहून घ्यायचं आणि ज्या काही कॅपिटलच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट तुम्हाला कराव्या लागतील त्या सगळ्या ॲडजस्टमेंट तुम्हाला करायच्या आहेत करंट अकाउंटमध्ये. त्यामुळं करंट अकाउंट इनरला लिहून घ्यायचं आणि एकाचं करंट अकाउंट हे डेबिटला आलं होतं म्हणजे तो अनफेवरेबल बॅलन्स होता, म्हणून तो मी लिहिताना कंसात लिहिला मायनसमध्ये आहे. म्हणून त्याचं काय करायचं येणाऱ्या पुढच्या प्रॉब्लेमच्या भागामध्ये आपण पाहू. नंबर 1 ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 38,000. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट काय येतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. दुसरा इफेक्ट याचा येतो करंट असेटमध्ये, क्लोजिंग स्टॉक 38,000 रुपये, 38,000. ओके, हे इफेक्ट आपले करून झालेले आहेत. ओके, दुसरी ॲडजस्टमेंट बघा महत्त्वाची आहे. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. ओके, राम नावाचा आहे आपला काय कोण पार्टनर. ओके, आणि पार्टनरला 6,000 रुपये सॅलरी द्या म्हणून सांगितलं.
पार्टनरला सॅलरी द्या म्हणून त्यांनी सांगितले, मग पार्टनरच्या रिलेटेड ही ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट करायची आहे तुम्हाला करंट अकाउंटमध्ये. करंट अकाउंटमध्ये राम जिथं लिहिले त्याच्या नावाखाली म्हणूया ॲड सॅलरी 6,000. 8 अधिक 6 मित्रांनो 14. मी इथं खाली लिहून घेतो. ओके, आता दुसरी गोष्ट की सॅलरी तुम्ही दिली, हा तुमचा मग काय असणार, खर्च आहे का उत्पन्न आहे? ओके, एखाद्याला पगार दिला हा आपल्यासाठी खर्च आहे का उत्पन्न आहे? तर ऑब्विसली सर हा काय आहे आपला खर्च. ओके, तर खर्चामध्ये इथे सॅलरीमध्ये ऍड करूया, ऍड गिवन टू राम. ओके, रामला दिलेली यामध्ये ऍड करा. रामला किती दिली मी 6,000. 6 अधिक 3 मित्रांनो 9,000 आले आउटरला. बघा किती सोपी ॲडजस्टमेंट आहे इथं, की काय केलं आपण की पहिली गोष्ट पार्टनरला सॅलरी दिली म्हणून पार्टनरच्या करंट अकाउंटच्या बॅलन्समध्ये मी ॲड केलेला आहे. आणि नंबर 2 सॅलरी दिली म्हणजे माझ्यासाठी तो खर्च आहे म्हणून मी नॉर्मल माझी सॅलरी होती त्यामध्ये हे ॲड केलेलं आहे. ओके, ही ॲडजस्टमेंट इथं पूर्ण झाली. पुढं बघा काय दिले, अँड कृष्ण इज अलाउडेड अ कमिशन 3% ऑन नेट सेल्स. ओके, आणि कृष्ण नावाच्या पार्टनरला मग काय द्या, तर त्याला द्या कमिशन किती टक्के, 3%. कशाच्या, सेल्सच्या. ओके, सेल्सच्या 3% त्याला कमिशन द्यायला सांगितलं, देऊया आपण ते कॅल्क्युलेशन करूया. ओके, एक सेकंड, इथं जागा थोडी कमी पडेल मला. ओके, बघा काय ॲडजस्टमेंट सांगितलं आहे की कृष्णला काय द्या, कमिशन द्या 3% ऑन सेल्स. ओके, सेल्सवर 3% त्याला कमिशन द्या म्हणून सांगितले. कॅल्क्युलेट करूया. माझे सेल्स बघा पहिल्यांदा इथं किती रुपये आहेत, सेल्स आहेत माझे इथं किती 2,08,000. ओके, तर मला 2,08,000च्या 3% काढावे लागतील. ओके, 2,08,000च्या 3% किती येतील, सगळ्यांनी कॅल्क्युलेशन हे करा. हे येतात 6,240 रुपये, 6,240. कमिशन द्यायचं आहे त्यामुळे हे त्याला काय करूया आपण ऍड करूया, ऍड कमिशन 6,240. आता मित्रांनो इथं मला वजाबाकी करून बेरीज करून खाली लिहायचं आहे. बेसिकली बघा, पहिल्यांदा पहिली जी संख्या आहे 4,000 रुपये ही आहे वजामध्ये आणि खालची संख्या आहे अधिकमध्ये. जेव्हा एक संख्या वजा असते दुसरी संख्या अधिक असते त्यावेळेला त्या दोन संख्यांचा तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. तर 6,240 वजा 4,000, तर इथं खाली राहतील 2,240 रुपये. ओके, आता याचा दुसरा इफेक्ट, मी कमिशन दिलं म्हणजे आपल्यासाठी तो काय असेल, व्यवसायासाठी असेल तो खर्च, म्हणून या कमिशनमध्ये एकतर तो आपल्याला ॲड करायला पाहिजे होता, किंवा आता तिथं जागा सोडलेली नाही म्हणून आपण इथं असं सेपरेट याचं पोस्टिंग करून घेऊ, टू कमिशन टू कृष्ण. किती रुपये, 6,240. ओके, तर हा खर्च म्हणून याचा दुसरा इफेक्ट काय केला, मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं आहे. बघा इथं मी वजाबाकी का केली तुमच्या लक्षात आलं का? बघा, एकतर पहिली संख्यावरची वजा होती, खालची अधिक होती, वजा अधिक नेहमी वजा होतं, त्यामुळे मी ते वजा केलेलं आहे. तर ही ॲडजस्टमेंट बघा इथं आपली कंप्लीट झालेली आहे. नंबर 3 बघूया, प्रोव्हाइड पार्टनर्स इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड 5% पर ॲनम. पार्टनरना त्यांनी गुंतवलेल्या रकमेवर व्याज द्या म्हणून सांगितलंय 5% दरानं. ओके, व्याज आपल्याला पार्टनरला द्यायचं आहे. तर पहिल्यांदा बघूया की रामच्या बाबतीमध्ये रामचं कॅपिटल किती दिसते मित्रांनो तुम्हाला इथं, 1,60,000. तर 1,60,000च्या 5% काढून आपल्याला ते याच्या करंट अकाउंटमध्ये ते ॲड करावं लागेल. नंबर 1 ॲड, पहिला इफेक्ट याचा, ॲड इंटरेस्ट ॲट द रेट 5%. 1,60,000च्या 5% काढा. बघा 1,60,000च्या 10% होणार किती, एक शून्य कमी केला तर 16,000 रुपये. 10% न होतात 16,000, मग 5% होणार किती, 8,000. 14 अधिक 8, 14 आणि 8 किती होतात मित्रांनो, 22.
इथं मी खाली याची टोटल येतो 22,000. सेम दुसऱ्या पार्टनरच्या बाबतीमध्ये इथं ॲड इंटरेस्ट ॲट द रेट 5%. या कृष्ण नावाच्या पार्टनरचं कॅपिटल किती आहे इथं 80,000 आणि 80,000च्या 5% किती 80,000च्या 10% येणार 8,000 मग 5% असणार किती 4,000. ओके तर हे आहे इथं 4,000 रुपये. याची टोटल करा 4 आणि 2 6,240 रुपये. ओके आता मला सांगा तुम्ही पार्टनर्सना व्यवसायानं पार्टनर्सला व्याज दिलं तर व्याज दिलं म्हणला तर हा तुमचा खर्च असेल का हे तुमचं उत्पन्न असेल. एखाद्याला व्याज दिलं म्हणल्यावर तो आपला काय असणार खर्च म्हणून ह्याचा दुसरा इफेक्ट घ्यायचा PLच्या डेबिटला कारण हे सगळे खर्च कुठनं केले जाणार तर ऑफिसमधनं. त्यामुळे इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल नंबर 1 त्यामध्ये राम आणि दुसरा आहे कृष्ण. रामला किती रुपये दिलं तुम्ही 8,000 रुपये देणार व्याज आणि कृष्णला देणार 4,000. 8 अधिक 4 आउटरला येणार किती 12,000. बघा सोपं आहे. ज्या वेळेला आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतात अकाउंटमध्ये ना त्यावेळेला पुढचं कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला सोपं जातं. फक्त डोक्यामध्ये कुठलाही गोंधळ निर्माण करून द्यायचा नाही कुठलीही अनाहक भीती आपल्याला वाटून द्यायची नाही. आपल्याला सगळं येतं आपण 1 बाय 1 शांतपणे सगळ्या एक एक गोष्टी ज्या येतात त्या व्यवस्थित पद्धतीने करायचा. कुठलाही पॅनिक गडबड गोंधळ कधीही होऊ द्यायचा नाही. प्रॉब्लेम 100% बरोबर येणार म्हणजे येणार. ओके सो बेसिकली इथं आपण 2 इफेक्ट केलेत. पहिल्यांदा कॅपिटलवर इंटरेस्ट होता ते कॅल्क्युलेट केला जो तो इंटरेस्ट प्रत्येकाच्या करंट अकाउंटमध्ये मी ॲड केला कारण इथं करंट अकाउंट आहे आणि दुसरी गोष्ट तो माझा खर्च म्हणून तो मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ते घेतलं. ओके नेक्स्ट प्रोव्हाइड डिप्रिसिएशन प्लांट मशिनरी 5%. प्लांट डिप्रिसिएशन मुलांची फेवरेट ॲडजस्टमेंट सगळ्यांना येते ही. प्लांट अँड मशिनरीवर 5% डिप्रिसिएशन काढा म्हणून सांगितले. ओके इथं प्लांट अँड मशिनरीच्या खाली लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट 5%. 63,000च्या 5% किती रुपये येतील 63,000च्या 10% किती येतील मित्रांनो 1 शून्य कमी करा फक्त 6,300. 6,300 10%नं तर मग 5%नं त्याच्या निम्मे 6,000च्या निम्मे 3,300च्या निम्मे 150 म्हणजे येणार 3,150 रुपये. वजाबाकी करा 63,000 वजा 3,150 आउटरला राहतील 59,850 59,850. ओके हे झालं कॅल्क्युलेशन. ओके मला सांगा याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो. हा येतो सर PL अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आलेली होती आत्ता डिप्रिसिएशनची 3,150 3,150. ओके सो ही ॲडजस्टमेंट सुद्धा मित्रांनो आपली इथं कंप्लीट झालेली आहे. बघा नॉर्मल ॲडजस्टमेंट आहेत काही घाबरायचं कारण नाही सोपं आहे सगळं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 5 ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. एका कस्टमरकडनं येणे असलेल्या रकमेपैकी 3,000 रुपये येणार नाहीत बुडणार आहेत. पैसे बुडणार आहेत म्हणजे ते माझे अकाउंटिंग या भाषेमध्ये आहेत बॅड डेट्स आणि बॅड डेट्स जे असतात ते मी डेटर्समधनं वजा करत असतो. तर डेटर्सच्या खाली म्हणावं लागेल लेस बॅड डेट्स 3,000. वजाबाकी करून अमाऊंट आउटरला लिहूया 73 मधनं 3 गेले 1,70,500. पैसे बुडले म्हणजे एक प्रकारचा असला आपल्यासाठी तो असतो खर्च किंवा तोटा आणि हा खर्च किंवा तोटा आपण करतो रेकॉर्ड कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर इथं लिहूया टू न्यू बॅड डेब्ट्स अमाऊंट
3,000. बघा ॲडजस्टमेंट तीच होती, विचारण्याची पद्धत होती ती वेगळी होती, त्यामुळे हे असं झालं. ओके, नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्सचे पुढच्या वर्षाचे ₹500 देऊन ठेवलेले. ओके, पुढच्या वर्षाचे 500 दिले किंवा प्रीपेड हा शब्द दिसला की आपण संबंधित खर्चामधनं पहिल्यांदा ते काय करायचं, वजा करायचं. ओके, तर इन्शुरन्सच्या खाली लेस प्रीपेड 500. दोन 500 गेले, आउटरला किती राहतील, 2000. सेकंड. ओके, ही झाली वजाबाकी. प्रीपेड खर्च असतं काय दुसरा इफेक्ट याचा, तर प्रीपेड आपल्यासाठी असते करंट असेट, त्यामुळे याचा दुसरा इफेक्ट येणार करंट असेटमध्ये. प्रीपेड इन्शुरन्स ₹500. ओके, सो या पद्धतीनं ॲडजस्टमेंट ज्या दिलेल्या होत्या त्या मी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. ओके, आणि एक ॲडजस्टमेंट आहे हिडन ॲडजस्टमेंट मित्रांनो, ती आहे बघा इथं शेवटच्या ह्याला. हे जे गव्हर्नमेंट बॉन्ड तुम्ही विकत घेतलेले होते ना ₹15,000, ते घेतलेले कधी होते, तर 1/1/2019ला घेतले होते या तारखेला, आणि त्याच्यावरचं व्याज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे 12%. ओके, आता बघा हे वर्ष संपतंय कधी, तर 31/3/2019ला. ओके, आणि हे घेतलंय कधी, तर 1/1/2019ला. म्हणजे व्याज आपल्याला किती महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल मित्रांनो, हे पहिल्यांदा बघायचं आहे. कारण काय, व्याज आणि डिप्रिसिएशन किती महिने वापरलं याच्यावर आहे, बरोबर. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एका वर्षासाठी बँकेमध्ये एखादी अमाऊंट ठेवली असेल तर तुम्हाला पूर्ण वर्षाचं व्याज मिळेल, बरोबर. आणि जर एखादी रक्कम तुम्ही 6 महिन्यासाठी ठेवली तर ऑब्व्हियसली तुम्हाला 6 महिन्याचंच व्याज मिळणार आहे, बरोबर. जेवढा वेळ बँकेमध्ये पैसे आहेत तेवढ्या वेळासाठीच व्याज कॅल्क्युलेट होणार आहे मित्रांनो. ना की असं आहे की तुम्ही 6 महिने पैसे ठेवले आणि वर्षाचं व्याज मागायला लागला, असं होत नाही. ओके, कर्जाच्या बाबतीमध्ये किंवा ठेवलेल्या ठेवीच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो की तुम्ही किती वेळ ते वापरताय किंवा किती वेळ ते ठेवताय तेवढंच व्याज तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर इथं हे काय म्हणतात की इन्व्हेस्टमेंट मी जी केली होती बघा, इथं रफ कॅल्क्युलेशन करतो, ती कधी केली 1/1/2019ला, आणि माझं वर्ष संपतंय 31/3/2019ला. मग हा कालावधी किती महिन्याचा मित्रांनो, पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणजे हे आहे किती, 3 महिन्याचा कालावधी. ओके, आता 3 महिन्यासाठी व्याज कॅल्क्युलेट करूया. याचं बघा कसं करायचं. ₹15,000 ठेव आहे आपली आणि त्याच्यावर व्याज आहे 12%. ओके, पहिल्यांदा 15,000च्या मला काढावे लागतील किती, 12%. किती रुपये येतात 15,000च्या 12%? हे येतात मित्रांनो ₹1,800. हे येतात किती, 1,800. आता हे 1,800 जे आलेत हे किती महिन्यासाठी आहेत, हे 12 महिन्यासाठीचं व्याज आहे, बरं का. तुम्ही किती ठेवले इथं, 3 महिन्यासाठी. मग 3 महिन्याला किती रुपये व्याज मिळेल, तर हे सोडवावं लागेल. 3/12 गुणिले 1,800. ओके, सोडवा हे बघा. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 चौक 16 आणि 2 18 म्हणजे 20 राहिले. 4 पंचे 20, 0. म्हणजे तुम्हाला व्याज मिळणार किती, तर ₹450. व्याज जे मिळणार आहे आपल्याला ते पहिली गोष्ट आपण या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करायचं. ॲड इंटरेस्ट 450. टोटल झाली 15,450 आउटरला. आणि व्याज मिळणार म्हणजे माझं उत्पन्न असणार का खर्च असणार, मिळणार म्हटल्यावर माझं ते काय असणार, उत्पन्न. आणि उत्पन्न इनडायरेक्ट इन्कम असतो, तो कुठं रेकॉर्ड करतो मी, तर PL अकाउंटच्या क्रेडिटला. बाय इंटरेस्ट, व्यवस्थित लिहूया, ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. ओके, बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड किती व्याज मिळणार आहे सर, ₹450 मिळणार आहे. ओके, सो या पद्धतीनं या प्रॉब्लेमचं पोस्टिंग आणि या प्रॉब्लेमचं ॲडजस्टमेंट्स मी कव्हर केलेल्या इथं आहेत. आता मला काय करायचं आहे, प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. ओके, सो क्लोज करूया. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची मी टोटल करतो. 2,46,000 रुपये येते.
यामधून क्रेडिट साईड वजा करूया, सॉरी डेबिट साईड वजा करूया आलेल्या क्रेडिटमधनं. 2,46,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट राहतोय 1,08,240, 1,08,240. याला म्हणणार मी माझा काय ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट. यानंतर याचा दुसरा इफेक्ट मी घेणार PL अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,08,240, 1,08,240 रुपये. आता मला क्लोज करायचं आहे माझं PL अकाउंट. पहिल्यांदा PL अकाउंटच्या मी क्रेडिट साईडची काय करणार, टोटल करणार. करतो मी टोटल, बघा. टोटल होते याची मित्रांनो 1,09,690, 1,09,690. ओके, यातनं मी डेबिट साईड वजा करतो. वजा फुल डेबिट साईड वजा करावी लागेल मला यातनं. नेट प्रॉफिट मित्रांनो इथे राहतोय आपला 71,000, 71,000 रुपये. ओके, तो नेट प्रॉफिट इथं लिहूया. हा नेट प्रॉफिट मित्रांनो एकट्याचा आहे का? नाही, हा दोन पार्टनर्सचा आहे, राम आणि कृष्णचा मिळून आहे. ओके, सो रामच्या वाट्याला किती येईल यातला आणि कृष्णच्या वाट्याला किती येईल यातला बघावं लागेल. ओके, पहिल्यांदा प्रॉब्लेम सुरू जिथं होत होता त्या ठिकाणीच तुम्हाला सांगितलेलं होतं यांनी की यांचा पार्टनरशिपचा रेशो काय. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा दिलेलं दुसऱ्या वाक्यामध्ये, द पार्टनरशिप द शेअरिंग पार्टनर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. 3:2 मध्ये हे लोक डिवाइड करतात. ओके, मग बघा 3:2 मध्ये डिवाइड करतात. तर मग बघूया आपण दोघांचं किती येईल. पहिल्यांदा रेशो लिहितो मी इथं 3:2 म्हणजेच काय 3+2 म्हणजे 3/5 गुणिले 71,000 पहिल्याचं, आणि दुसरं येणार 2/5 गुणिले 71,000. ओके, सो बघा किती येते आता 71,000 गुणिले 3/5. पहिल्याचा येतो 42,600 रुपये पहिल्याच्या वाट्याला येतो, आणि दुसऱ्याच्या वाट्याला मग किती येतो बघतो मी 28,400 रुपये. ओके, 28,400 हे फक्त वर लिहून घेऊया आपण. ओके, तर बघा या पद्धतीनं आपला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट झालेला आहे. हा टोटल नेट प्रॉफिट आहे.
त्यामधला रामच्या वाट्याला एवढा आणि कृष्णच्या वाट्याला एवढा. माझा टोटल नेट प्रॉफिट झाला इथं 71,000 रुपये. तर जेव्हा तुम्हाला रेशो दिलेला आहे त्यावेळेला तुम्हाला त्या रेशोमध्ये हे खाली ज्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं त्या पद्धतीने हे डिवाइड करून घ्यायचं आहे. रेशो टॉपिक तुम्हाला 7वी 8वीला झाला, त्याचाच एक भाग यामध्ये आहे. बाकी काही असा फार अवघड भाग आहे अशातला कुठलाही भाग इथं नाही. ओके, सो आता नेट प्रॉफिट आलेला काय करतो आपण दरवेळेला मित्रांनो, कॅपिटलमध्ये ॲड करतो. पण इथं कॅपिटल आहे ते फिक्स आहे. मग मला कशामध्ये ॲड करायचं आहे, तर मला ॲड करायचं आहे हे करंट अकाउंटमध्ये. तर इथं ॲड नेट प्रॉफिट. ओके, तर नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे 42,600 रुपये पहिल्याचा. टोटल आउटरला लिहितो मी याची, हे 600 आहे तसं 2 + 2 4, 4 आणि 2 6. दुसऱ्याचा ॲड नेट प्रॉफिट 28,400. इथं 4 आणि 2 640, 8 आणि 6 14, 1 3, हे येतात 34,640 रुपये. ओके, सो बेसिकली हे पण आपलं इथं कंप्लीट झाले. लास्ट स्टेप आपल्याला करायची आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडची मला आणि लायबिलिटी साईडची टोटल करून बघायची. करूया टोटल. ₹4,02,040 रुपये येते. आता असेट साईडची बघूया करून किती होते. ओके, सो इकडली टोटल सुद्धा सेम इथे आपली रेग्युलर 4,02,040 रुपये. तर हा प्रॉब्लेम एवढ्याने इथं आपल्याला टॅली झालेला दिसतोय. ओके, सो सगळ्या मित्रांना आपला हा प्रॉब्लेम शेअर करा, अभ्यास करा, अजिबात वेळ घालवू नका. हे जे काही आपलं कोरोनामुळे जे सध्या लॉकडाऊन आहे, असं सगळ्यांनी आशा करूया की हे लवकरच संपेल. आपल्याला 12वीची परीक्षा ज्या त्या ठरलेल्या वेळेमध्येच द्यायची आहे. त्यामुळं सगळ्यांनी आत्तापासून चांगल्या पद्धतीने तयारीला लागा, अजिबात वेळ घालवू नका. जो आपल्याला आत्ताचा रिकामा वेळ मिळालेला आहे तो आपल्या अभ्यासामध्ये व्यवस्थित पद्धतीने व्यतीत करा. कुठलंही एक्सक्यूज त्याला देऊ नका. लॉस जर काय उद्या होणारा असेल अभ्यासाच्या बाबतीमध्ये वेळ दवडल्यामुळं, तर तो आपला स्वतःचा होणार आहे, दुसऱ्या कुणाचा होणार नाही. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करत राहा. किमान दिवसामधून आपल्याला एवढा वेळ आहे, तर किमान दिवसामधून आपण 1.5 ते 2 तास तरी किमान अभ्यास करा, एवढी अपेक्षा माझी आहे. ओके, सो थँक्यू सो मच.